नमस्कार. नगरसेवकांनी जिंकण्यासाठी भाषण कसं करावं? नगरसेवक निवडणुकीत जिंकण्यासाठी एकच गोष्ट काम करतो, लोकांचा विश्वास. आणि विश्वास निर्माण करण्यासाठी भाषणात शैली नाही तर सत्याची ताकद असते. आज मी तुम्हाला नगरसेवकासाठी तयार भाषणाची 5 महत्व आणि तत्व सांगणार आहे. मित्रहो, तुमचा चेहरा जवळचा वाटला पाहिजे. नगरसेवक हा गावचा नेता नसतो, तो शेजारचा माणूस असतो. तुम्ही सुरुवात करताना तुमचं नातं स्पष्ट करा. उदाहरणार्थ, या परिसरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली माझ्या डोळ्यासमोर वाढली आहे. तुमचा आनंदी दुःखी क्षणामध्ये मी आधीपासूनच सोबत आहे. ही सुरुवात माणसाला आपलेपणाचा संदेश देते. तुम्ही पण तुमच्या गल्लीतल्या, तुमच्या वार्डातल्या लोकांना आपलेपणाचा संदेश तुमच्या भाषणातून द्या. मोठे वचन नको, प्रत्यक्ष कामे बोला. अनेक लोक मोठं बोलतात परंतु काम काही करत नाहीत. लोकांना काम बोललं पाहिजे. लोक आता प्रामाणिक भाषणाला मूल्य देतात. तुम्ही 5 वर्षात काय काम केलं, काय केलं नाही आणि आता काय करणार आहात हे सरळ लोकांना सांगा. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कामाला उशीर झाला पण त्यातली अडचण मी स्वतः सोडवली. आता तुमच्या 2 गल्ल्याचं टेंडर तयार आहे. पुढल्या काही दिवसामध्येच ते काम पूर्ण होईल. हा प्रामाणिक भाषा लोक पकडतात. लोकांचा दैनंदिन त्रास ऐकून त्यावरती उपाय सांगा. अनेक लोकांचे प्रॉब्लेम असतात. नगरसेवकाकडे लोक त्या अपेक्षेने येत असतात. नगरसेवकाकडे येणाऱ्या तक्रारी साध्याच असतात. पाणी, वाहतूक, रस्ते, ड्रेनेज, लाईट या 5 गोष्टी तुमच्या भाषणाचा मुख्य भाग असतात. तुम्ही प्रत्येक मुद्द्यावरती एक स्पष्ट उपाय द्या. उदाहरणार्थ, ड्रेनेजचे प्रश्न 30 दिवसात सोडण्याचं स्वातंत्र्य टास्क फोर्स मी बनवणार आहे. उपाय जितका स्पष्ट, मत तितकं नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. परिसरातील लोकांना भाषणामध्ये तुमच्या सहभागी करा. भाषणात आपण ही भाषा जास्त वापरा. उदाहरणार्थ, आपण ठरवू आपलं काम करायचं. आपल्याला आपल्या गल्ल्या ह्या आता बदलायच्या आहेत. स्वच्छ आणि नीटनेटक्या आणि पारदर्शक बनवायच्या आहेत. ही भाषा लोकांचा निर्णय घेण्यास भाग पाडते की यस, हा व्यक्ती हा आपलाच आहे. जेव्हा लोकांना असं वाटतं की ते बदलल्याचे भाग आहेत, तेव्हा ते मतदानाला तुम्हाला 100% सहकार्य करतात. विरोधकावरती किचड नाही, स्वतःची नीती बोला. शिकणारा उमेदवार आरोप करत नाहीये, तो आपल्या कामावरती उभा असतो. उदाहरणार्थ, मी कोणाचं वाईट बोलायला आलो नाही. मला माझा रस्ता, माझं काम आणि माझा एक शब्द पुरेसा आहे. ही वाक्य पब्लिकला गंभीर आणि परिपक्व आणि विश्वासू नेता दिसतात. भाषणाचा शेवट तुमचा वजनदार संदेश देणारा असला पाहिजे, तरच तुम्ही नगरसेवक बनण्यासाठी तुमची रणनीती अजून पुढे घेऊन जाऊ शकताय. शेवट लोकांच्या मनावरती ठसा ठेवतो किंवा ठसा उमटवतो की त्यांना मतदान तुम्हालाच करायचं आहे की कुणाला दुसऱ्या. उदाहरणार्थ, तुमचं एक मत मला जिंकणार नाही तर ते आपलं संपूर्ण परिसराच्या भविष्याला पहिला दगड ठेवणार आहे. म्हणजे माझा एक शब्द प्रामाणिक काम करीन आणि तुमच्या समस्या ह्या माझ्या समस्या म्हणून मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. हा टोन नेता आणि माणूस या दोन्ही प्रतिमेला मजबूत बनवतो. नगरसेवक जिंकण्यासाठी मी जी तुम्हाला 7 तत्व किंवा 7 जे रूल सांगितले आहेत, तुम्ही ते अंमलामध्ये आणा. म्हणजे काय? आपलेपणाने भाषणाची सुरुवात करा. कामाची प्रामाणिक यादी लोकांना द्या. दैनंदिन समस्या स्पष्ट उपाययोजनाची घोषणा करा. परिसरातील भाषणात सहभागी करा. आरोप आणि पत्त्या तुमच्या भाषणामध्ये टाळा. 6 नंबर, मोठे अजेंडा जाहीर करा. तुमचा जो अजेंडा आहे तो लोकांसमोर जाहीर करा. शेवट, नम्र, स्पष्ट आणि आत्मविश्वास पूर्ण करा. अशाच राजकीय आणखी भाषण प्रशिक्षणासाठी आपल्या शब्दरत्न भाषण अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला विकासावरती किंवा व्यक्तिमत्वामध्ये अधिक बदल करा. तर भेटूयाच असंच योग्य मार्गदर्शन घेऊन नव्या परत एकदा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.